Question 4. Find k if the following equations are consistent. Kx plus 3y plus 1 equal to 0, x plus 2y plus 1 equal to 0, x plus y equal to 0. Now these three equations are linear equations in two variables x and y. Equations are consistent, therefore value of determinant d equal to 0 and also equation have common solution. आता इथे आपण आधी डिटर्मिनंट लिहू आणि त्याची व्हॅल्यू इक्वल टू 0 घेऊ आणि त्यावरून आपण k ची व्हॅल्यू काढू. टेक कोएफिशिएंट ऑफ x k1 1 k1 1 3 2 1 3 2 1 and 1 1 0 x plus y equal to 0 and x plus y plus 0 is also 0. त्यामुळे आपण इथे हा एलिमेंट 0 घेतलेला आहे. तर ह्याची व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे. तिथे इक्वेशन तयार करू. आधी आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून इक्वेशन तयार करू आणि k ची व्हॅल्यू काढू. आता हेच इक्वेशन आपण जर ह्या पद्धतीने लिहिली तरी त्यावरून डिटर्मिनंट तयार करून आपण k ची व्हॅल्यू काढू. kx plus 3y equal to -1, x plus 2y equal to -1 and x plus y equal to 0. ह्यावरून आपण आता डिटर्मिनंट लिहू. d equal to k1 1 3 2 1 -1 -1 0 आणि it is equal to 0. तर ह्या पद्धतीने डिटर्मिनंट लिहिला तरी चालेल किंवा या इक्वेशन वरून हा डिटर्मिनंट लिहिला तरी चालेल. दोन्हींची व्हॅल्यू एकच येणार आहे k ची व्हॅल्यू. आता इथे आपण आता k ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू. k ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, दॅट इज 2 1 1 0. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. 2 into 0 0 0 minus 1 into 1 1. -3 ने मल्टिप्लाय करायचे. -3 ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्स आर 1 1 1 0. 1 into 0 0 minus 1 into 1 1 plus 1 ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. 1 into 1 1 minus 2. k into 0 0. k into -1 -k. -3 into 0 -3 into -1 -3 into -1. -3 into -3 means positive 3. Multiplication of two negative number equal to positive नंबर. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो म्हणून इथे आपण धन घेऊ +3 and 1 minus 2 equal to -1. -1 into 1 1 minus 1 -1 equal to 0 equal to 0. -k plus 2 equal to 0. 3 minus 1 2. Therefore k equal to 2. आता इथे k ची व्हॅल्यू 2 आलेली. इथे सुद्धा k ची व्हॅल्यू 2च येणार आहे. आपण आता हा सॉल्व करू. डिटर्मिनंट k ने मल्टिप्लाय करायचंय. Therefore k equal to 2. तर इथे सुद्धा k ची व्हॅल्यू 2 आलेली. इक्वेशन जरी आपण असे लिहून परत डिटर्मिनंट तयार केला किंवा ह्याच इक्वेशन वरून हा डिटर्मिनंट लिहिला आणि k ची व्हॅल्यू काढली तर कशी येते? सेम व्हॅल्यू येते. k इक्वल टू 2. आता इथे आपण कॉमन सोल्युशन आहे का नाही ते चेक करू आणि त्यावरून k ची व्हॅल्यू काढू. तर इथे आपण आधी ह्या दोन इक्वेशनचा विचार करू. ह्यावरून आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू आधी आणि ती फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवू. इक्वल टू 1 मीन्स x प्लस 2y इक्वल टू -1. आता हे दुसरे इक्वेशन घेऊ. x प्लस y इक्वल टू 0. नाउ सबट्रॅक्ट y इक्वल टू -1. y इक्वल टू -1. तर y ची इथे व्हॅल्यू आली -1. ह्यावरून आपण x ची व्हॅल्यू काढू. ह्या इक्वेशन मध्ये y इक्वल टू -1 ठेवू आपण. मग x -1 इक्वल टू 0. Therefore x equal to 1. x equal to 1.
एक्स एक्स कट होतील, एक्स मायनस एक्स इक्वल टू 0 प्लस वाय, वाय इक्वल टू -1, -1 मायनस 0 मीन्स -1. आता एक्स आणि वायच्या किमती आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवून के ची व्हॅल्यू काढू. के एक्स इज हियर 1 प्लस 3 -1, वाय इक्वल टू -1 प्लस 1 इक्वल टू 0. के -3 प्लस 1 इक्वल टू 0. 3 इंटू -1 -3. के -2 इक्वल टू 0. therefore k इक्वल टू 2. तर इथे सुद्धा ह्या मेथडनी जरी आपण के ची व्हॅल्यू काढली तरी चालतं. इथे आपण आधी एक्स आणि वाय काढलेले आणि कन्सिस्टंट असल्यामुळे कॉमन सोल्युशन आहे. त्यामुळे थर्ड इक्वेशन साठी सुद्धा आपण एक्स इक्वल टू 1 आणि वाय इक्वल टू -1 घेऊन के ची व्हॅल्यू 2 काढलेली आहे. तर कोणत्याही मेथडनी तुम्ही के ची व्हॅल्यू काढली तरी चालते. के इक्वल टू 2.